शेतकरी बांधवांनो, हा जो प्लॉट दिसतोय तर हा प्लॉट आहे ओरिजिनल 92 म्हणजे CO 92005चा. याची पॅरेंट साईज COC 671 आणि COT 8201. याचं रिलीज वर्ष जे आहे ते 2009चं आहे, म्हणजे रिलीज झालेली त्यावेळेस रिलीज झाल्या. तर ॲक्च्युअल ह्याचं म्हणजे शोधल्या गेली ही 1992 मध्ये शोधल्या गेली, म्हणजे संकर होऊन शोधल्या गेली ही 1992 मध्ये 5व्या क्रमांकाचं हे रोपटं त्याचं. तर बघा, हे अशा पद्धतीचं हे मुख्य जे मधले जे पान आहेत ते सोडून बाकीचे पानं जे आहेत ते टिप साईडला जे आहे ते असे झुकलेले असतात, एकदम छत्री केल्यासारखं जे आहे ते बागदार जे आहे ते दिसत असतात. 671चा क्रॉस असल्या कारणानं अति एकदम 671 सारखे नाही, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण जर त्याला जास्त म्हणजे असं सतत ही जर हे केलं तर ह्या ठिकाणी जे आहे ते ह्याला काटे जे आहे ते आपल्याला प्राप्त होतात. वैशिष्ट्य ह्याचं एक, पाचट एकदम व्यवस्थित निघती. जुन्या पाचटावर असे रक्ती रंगाचे जे पॅचेस आधीचे होते ते अशा पद्धतीनं नंतर ते फेंट होतात. हे एक महत्त्वाचं ह्याचं कॅरेक्टर. दुसरा विषय आणखीन, ह्याचे जे काही हे कांडे असतात ना, तर हे असं इकडं खाली जे आहे ते असं थोडंसं असं असं जाडसर असं फुगीरसर दिसतं. कांडिकीला हा बळी पडतो थोड्याफार प्रमाणामध्ये. हे जाड आणि मधला भाग मात्र दाबल्यासारखा असा जो आहे तो थोडासा खोलगट असा दाबल्यासारखा दिसतो. हा एक महत्त्वाचा ह्याचा ओळखण्याचा हे आहे. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक महत्त्वाचं, एकदम डोळा जर आपण बघितलं ना, एकदम गोलसर असा एकदम अशा पद्धतीचा ह्याचा डोळा. कुठल्याही प्रकारे त्याच्या पुढं अशी जसं 62 175 किंवा इतर काही जातीमध्ये पन्हाळ पडते तशी इथून पुढं पन्हाळ वगैरे काही अजिबात ह्याला पडत नाही आहे. कांडीचा रंग जर आपण बघितला तर हा अशा पद्धतीचा थोडासा पिवळसर हिरवट असा, आणि मेणाचं आवरण ह्याच्यावर आहे बघा. हे मेणाचं आवरण जे आहे ते आहे, पण ते मेणाचं आवरण असं एकदम असं बाकीच्या त्या 62 175चं कसं असं हे राहतं, म्हणजे असं एकदम चमकिलीसारखं नसतंय, थोडंसं फेंकट असं फिक्कट मेणचट असं आवरण असतंय. महत्त्वाचं याच्यात आणखीन एक ओळखायचं हे ते रक्ती अशा पद्धतीची ह्या ॲपिरियन्स जो आहे तो ह्याच्या टोपणावर असतो. ह्याच्या हे जे टोपण किंवा लिपशीत आपण म्हणतो किंवा देठ म्हणतो, पानाचं हे पान, हे वर पान आणि ह्या पानाचं देठ, तर ह्या पानाच्या देठाचा रंग पोपटी असा, ऊस पण थोडासा हिरवट पोपटी रंगाचा असतो. आणि पूर्ण हे लिपशीत जे आहे तर हे लिपशीत पूर्णपणे एकदम असं पोपटी रंगाचं दिसतं. आणि ह्या लिपशीतवर जे आहे ते अशा पद्धतीनं हा मात्र कान ह्या ठिकाणी असतो. खालून थोडासा जाडसर असा असतो आणि वर असा निमुळता जो आहे तो होत गेलेला असतो. ह्याला कान प्रत्येक ठिकाणी जो आहे तो एका बाजूला असतो. ह्याचं जे काही डिवल्याप आहे ते अशा पद्धतीचं जे आहे ते हे थोडंसं पिवळसर रंगाचं असतं. लवकरच ह्याला जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते ह्या तुरा आलेला आहे. तर ही ओळखायचे ह्याच्या खुणा आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये, एकदम थोड्या प्रमाणामध्ये. आता इथं जर मी घासलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे ते ह्याला एकदम नकळत असे कमी प्रमाणामध्ये जे आहे ते काटे जे आहे ते असतात. फार काही असे फारसी काटे नाही. आणखीन एक ओळखायचं एकदम, हे जे ॲपिरन्स आहे ना ह्याचा, हे आपल्याला एकदम म्हणजे कळून जातो की हा तो ऊस आहे. हे रक्ती ॲपिरन्स जो दिसतो ना, तर तो प्युअर जो आहे तो ह्याच्याहून आपण 92 ओरिजिनल जो आहे तो सहजासहजी ओळखू शकतो. तर हे जे आहेत हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर कुणी जर लावत असेल तर अवश्य लावा. कारखाने याला प्राधान्याने घेऊन जातात. 10.5-11 महिन्याचा प्लॉट आहे. 24+ ब्रिक्स बसतो ह्याचा.